नमस्कार. झुंजार एस सी 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार एस सी 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक. दिनांक 27 एप्रिल 2026च्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. कुंभेजा तालुका परांडा येथील परिसरामध्ये लष्करी सेवानिवृत्ती सुभेदार जगताप यांच्या घरावर पडला दरोडा, सशस्त्र दरोडा. या दरोड्यातील 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अवघ्या 24 तासामध्ये आवळल्या मुसक्या. बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर गोगाव पाटीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे ट्रक चालक जागीच झाला ठार. बस स्थानक धाराशिव येथे चोरी करणारा फुटेज पाहून चोराला फोन करून मिळते पाठबळ. या घटनेवरून पोलिसांचेही आहेत लागेबांधे. आनंदनगर पोलीस ठाण्यात फोन करून मिळतोय पैशाऐवजी सोने चोरण्याचा आदेश व चोराला सल्ला. या लुटीला आनंदनगर पोलिसांचेही मिळते व आहे मिलीभगत. भूम शहरात दिवसाढवळ्या 54 वर्षीय शिवाजी ओगले यांचे महिलेसह 3 आरोपीकडून मारहाण करून केले अपहरण. पांढऱ्या रंगाच्या इको गाडीमध्ये केले मारहाण करून पलायन. संपूर्ण राज्यात उष्णतेचा कहर. दुपारी 10 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचे आव्हान. विदर्भातही पोहोचले 47च्या आसपास तापमान. उष्माघाताची येऊ शकते लाट. कळंब तालुक्यात घडली संतापजनक घटना. खाण्यासाठी आणण्यासाठी गेलेली 16 वर्षीय मुलीवर गोदामात नेऊन केला अत्याचार. आरोपीवर कळंब पोलिसांनी पोस्को अंतर्गत केला गुन्हा दाखल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून ईट येथील एकाच 12 जणांनी केली बेदम मारहाण. वाशी पोलीस ठाण्यात सुनील देशमुख यांच्या फिर्यादीवरून 12 जणांवर खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा झाला गुन्हा दाखल. कळंब शहरातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावर बसलेल्या 65 वर्षीय कमलबाई काळे या महिलेस जातीवाचक शिवीगाळ व केली बेदम मारहाण. कुलदीप चोंदे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. छोट्या मोठ्या व्यापाऱ्याच्या अतिक्रमणाच्या नावाखाली मारली कुऱ्हाड. नगराध्यक्ष म्हणतात आमदाराच्या आदेशाने राबवला स्तुत्य कार्यक्रम. तुळजापुरात देवदेवताचे फोटोही अतिक्रमण काढताना टाकले पायदळी. विविध सामाजिक संघटनेकडून व शिवप्रेमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बागेश्वर या बेताल महाराजाचा केला निषेध व कारवाईसाठी केले जिल्हाधिकारी यांना निवेदन. केशर जवळगा येथे मंदिरात चोरट्याने मारला डल्ला. मुरुम पोलीस ठाणे येथे तक्रारीवरून तपास आहे सुरू. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत राहा झुंजार एस सी 37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.